तारतंत्री द्वितीय वर्ष. त्यानिमित्त वायरमॅन ह्या व्यवसायात द्वितीय वर्षासाठी कमर्शियल वायरिंग, इंडस्ट्रियल वायरिंग अशा प्रकारचे 12 मॉड्यूल. त्या 12 मॉड्यूलपैकी जो पहिला मॉड्यूल आहे कमर्शियल वायरिंग नावाचे, त्या कमर्शियल वायरिंग या मॉड्यूलमधून एकूण 50 प्रश्न. त्या 50 प्रश्नापैकी हा एक प्रश्न आहे. इन्स्टॉलेशन करंट गाळती चालू होण्याचे मुख्य कारण काय? व्हॉट इज द मेन रिझन फॉर लिकेज करंट फ्लोइंग द वायरिंग इन्स्टॉलेशन? तर इन्स्टॉलेशन गळती चालू होण्याचे मुख्य कारण आहे ते इन्सुलेशन खराब होणे. याचा उत्तर आपण पाहू शकतो. इन्सुलेशन खराब होणे. इन्सुलेशन खराब होणे याला असं लक्षात ठेवायचं आपण की गळती होणे म्हणजेच खराब होणे. उत्तर 1. दुसरा, लोकल एरिया नेटवर्क ची वैशिष्ट्ये काय? याची वैशिष्ट्ये खूप आहे, परंतु नेहमी आणि आपल्याला ग्रुप त्या इमारतीत 2 मधील अधिक संगणकाचा घटक, म्हणजे याचा उत्तर आहे बी. त्या इमारतीत 2 किंवा अधिक संगणकाच्या गटाला लोकल एरिया म्हणतात. लोकल म्हणजे हा एक आणि हा एक. हा वायरिंग चॅप्टर या पाठातून आलेला आहे. काम. त्या मध्य व्होल्टेज अनुप्रयोग बसबारचे किमान अंतर किती असते? मध्य व्होल्टेज अनुप्रयोग बसबारचे किमान अंतर असते ते 32 mm. तर मध्य याला लक्षात असा ठेवायचा, मध्यम म्हणजेच 32. अशा पद्धतीने बसबार लक्षात ठेवायचा. नंतर फायर अलार्म सिस्टमसाठी मेटल कंडक्ट वायरिंग का वापरली जाते? तर फायर अलार्म सिस्टमसाठी मेटल कंडक्ट का वापरले जाते? फायर अलार्म सिस्टमसाठी मेटल कंडक्टची वापरली का केली जाते? कारण की आगीपासून संरक्षणासाठी आपण फायर अलार्म सिस्टम ह्याच्यात मेटलचे वापर केले जाते. मेटलचा वापर सर्किटला आगीपासून वाचवण्यासाठी याचा वापर होते. हाऊ मेनी कलर RJ45 केबलचे किती मजूर कोटी तार असतात? ते असतात 8. म्हणजे RJ45 याचा असते 8. अशा पद्धतीने याला आपण लक्षात ठेवायचा. याला काय म्हणतात? हा दिलेला ह्या सिम्बॉलला म्हणतात 3 फेज एनर्जी मीटर. 3 फेज एनर्जी मीटर. नंतर इन्व्हर्टर जास्त लोड झाल्यास काय होणार? इन्व्हर्टर जास्त लोड झाल्यास ओव्हरलोड रिले म्हणजेच ओव्हरलोड रिले. याचा फुल फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म. नंतर आहे 4 इन्सुलेटर कंडक्टरच्या ग्रुपला काय म्हणतात? 4 म्हणजेच 4
4 म्हणजेच चार म्हणजेच कॉड. पेअर म्हणजे 2. इन्व्हर्टरला न्यूट्रल कसे प्रदान केले जाते? इन्व्हर्टर आउटेज AC मेन न्यूट्रल समान ठेवून इन्व्हर्टरमध्ये न्यूट्रल कसे प्रदान केले जाते? तर इन्व्हर्टरमध्ये न्यूट्रल आपण इन्व्हर्टर आउटपुट AC मेनसाठी समान ठेवण्यासाठी. याचं उत्तर इट कॉमन इन्व्हर्टर आउटपुट अँड AC मेन. पोर्टल GFCL तपासण्याची त्यांची फ्रिक्वेन्सी किती असते? म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे सायकल किती असते? तर ह्याचं उत्तर आहे प्रत्येक वापरानंतर आपण GFCI ह्याच्या प्रत्येक वापरानंतर आपण तपासून पाहतो. नंतर आहे कमर्शियल वायरिंगसाठी IE नियमानुसार एनर्जी मीटर जमिनीपासून किती फीट उंचावर बसवावे? तर लेस दॅन म्हणजे 1 मीटरपेक्षा एनर्जी मीटर हा जमिनीपासून न बसावा. एनर्जी मीटरला तो आपल्या पोलवरून घरी येतो विथ द हेल्प ऑफ सर्व्हिस वायर. IE नियमानुसार उच्च व अतिरिक्त उच्च व्होल्टेज ग्राहकाकडून पुरवठा सुरू होईपर्यंत जास्तीत जास्त किती व्होल्टेज ड्रॉप होणे आवश्यक आहे? तर IE नियमानुसार उच्च आणि अतिरिक्त व्होल्टेजसाठी ग्राहकांकडे पुरवठा होण्यासाठी लक्षात 0.125. तर अतिरिक्त उलट ग्राहक सुरू होण्यासाठी जास्तीत जास्त असं लक्षात ठेवायचं जास्तीत जास्त याच्यापैकी जास्तीत जास्त या प्रश्नाच्या ऑप्शनपैकी हाच आहे. तर 12.5 म्हणजे जास्तीत जास्त असं त्याचा अर्थ धरू आपण. बाथरूममध्ये सर्व रेफ्लिकरसाठी GAचे संरक्षण का वापरले जाते? आता GFCLI याच्यावर दुसरा हा प्रश्न. अशा प्रकारे याचे प्रश्न पाहतात. तर हा याच्यावरून संरक्षणावरून असं या प्रश्नाला आपण लक्षात कसा ठेवायचा? तर प्रोटेक्शन याच्यावरून शॉक कशाचं प्रोटेक्शन करते? तर शॉकपासून प्रोटेक्शन करते. याच्यावरून हा लक्षात आहे. फायर अलार्म जोडणीमध्ये उष्णता जाण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर फायर अलार्म म्हणजे एखादा फायर अलार्म असतो तो त्याच्या उष्णता याच्यासाठी आपण थर्मास्टरचा वापर करतो. तर याचा प्रश्न हा आपल्याला लक्षात ठेवायसाठी तर हा प्रश्न लक्षात ठेवायसाठी आपण असा लक्षात ठेवायचा थर्मास्टर थर्मास्टर हा नेहमी
उष्णतासाठी वापरलेल्या खताचा असते. तर फायर अलार्म सिस्टम असते. याच्यात आपल्याला आता प्रत्येक गोष्टीची याला लक्षात ठेवायचा. थर्मिस्टर म्हणजे उष्णता. थर्मोस्टर पाहिलं ना आपण, म्हणजे टेम्परेचर हाय असं काही पद्धतीने लक्षात ठेवायचा. CCTVवर क्लोज सर्किट टेलिव्हिजन, याचा फार सोपा हा आहे प्रश्न. सीचा अर्थ होईल क्लोज सर्किट आणि TV म्हणजेच टेलिव्हिजन. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर आर यूज. DVD प्लेयर. तर स्क्वेअर वेव्ह याला लक्षात असा ठेवायचा. स्क्वेअर म्हणजेच DVD. अशा सोप्या पद्धतीने आपण लक्षात राहतो. नंतर काय, UPS चे आउटपुट व्होल्टेज. सोळाला 17. तर UPS चे आउटपुट व्होल्टेज सामान्यपेक्षा जास्त बिघडण्याचे कारण का असते. म्हणजे कोणतीही वस्तू बिघडते, सामान्यपेक्षा जास्त असल्या त्याच्या बिघडण्याचं कारण का असतं. तर डिफेक्टिव्ह असं लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणी बिघडलेला असेल आपल्या गावात तर त्याला आपण डिफेक्टिव्ह म्हणजे खराब म्हणजे बिघाड अशा पद्धतीने, म्हणजे डिफेक्टर असला तर आपण गावातल्या कोणी त्याला आपण बिघडला पोरगा असा म्हणतो. त्याच पद्धतीने त्याला लक्षात ठेवायचं. नंतर कोणत्या प्रकारच्या वायरिंग म्हणजे लागणाऱ्या साहित्याच्या अंदाजे. किती चांगला दिसते. कोणत्याही प्रकारच्या वायरिंगसाठी लागणाऱ्या या साहित्याच्या अंदाजे बसताना प्रथम काय केले पाहिजे. कोणत्याही कामात आपण गेला तर सर्वात पहिले आपण त्याचा हा लेआउट पाहायचा. मग लेआउट पाहून झाला का मग त्या जो असते आपला ग्राहक त्याला सांगायचं की अंदाजानुसार तर आपल्या प्रथम ह्या गोष्टी लागतात. त्या सगळ्या कशा होतात, लेआउट. विदाऊट लेआउट आपण अंदाजपत्र घेऊ शकत नाही. तर उत्तर 1. लोकल एरियामध्ये डेटा ट्रान्सफरचे माध्यम काय आहे. कोएक्सियल केबल. LVN यावर 2. सर्वात जास्त याच्यावर आणि आशिया ह्या 2 याच्यावर जास्त प्रश्न दिसतात. तर लोकल एरिया
ट्रान्सफॉर्मर, त्याला कोएक्सियल केबल, तर याच्यावर सुद्धा हा प्रॅक्टिकल असते, परंतु ते फार लंब होणार, त्यासाठी मी फक्त हे घेतलं. नंतर काय म्हणते, हा पुन्हा त्याच्यावर झालेला सर्वात जास्त टॉपिक. बॅटरी मॅनेजमेंट. हा जो म्हणून हा भाग आहे, हा आपण पाहता, हा आहे बॅटरी चार्जर. बॅटरी आहे बॅटरी चार्जर. बॅटरी चार्जर. नंतर आई नियमानुसार मीटर बोर्ड आणि मुख्य स्विचबोर्ड जमिनीच्या पातळीपासून कोणत्या उंचीवर बसवले असावे? तर ऑप्शन बी. हा ग्राउंड फ्लोअर आणि हा आपली भिंत, तर यामध्ये 1.5 मीटर एवढ्या अंतरावरच आपण आपले मीटर बोर्ड आणि स्विच बोर्ड ह्या जमिनीच्या पातळीपासून असतो, कारण की जास्त उंच आणि जास्त खालसुद्धा नसावा. शेवटचा, खालीलपैकी कोणते उपक्रम स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टरवर वापरले जाते? स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर, इंडक्शन मोटर, तर स्क्वेअरवरून कॉर्ड, आणि आता ह्या प्रश्नाच्या उत्तरावर इंडक्शन मोटर. अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न वाचन केलेलं आहे. यानंतर सुद्धा पाहू. धन्यवाद.